नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9 जून 2025च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. 16 जूनपासून आपल्या इंटिग्रेटेड बॅचेस सुरू होत आहेत, ज्यामध्ये UPSC असेल, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कंबाईन असेल. सो या बॅचेस संबंधीची जी काही माहिती असेल तर त्याच्याकरता तुम्ही टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करू शकता. आपली जी पहिली न्यूज आहे बघा, ती मणिपूर संबंधीची आहे. मणिपूरमध्ये मैतेई नेते जे आहेत, त्या मैतेई नेत्यांचं जे आहेत तर ते अटक झालेली आहे त्यांना बऱ्यापैकी, आणि त्यामुळे तिथं हिंसक कारवाया ज्या आहेत परत एकदा सुरू झालेल्या आहेत. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर मणिपूरचा जो काही सगळा इश्यू आहे तो ऑलरेडी मी शेअर केलेला आहे. त्याचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघा की मणिपूरमध्ये हा सगळा जो संघर्ष आहे तो का बघायला मिळतो आहे. आणि याच्यामध्ये बेसिकली जे आहे रिझर्वेशन पॉलिसीचा पण एक महत्त्वाचा कन्सर्न होता की रिझर्वेशन ज्या समुदायाला दिलं जातं आहे त्या समुदायाच्या बाबतीमध्ये मग त्यांच्याकडे किती सोयीसुविधा आहेत आणि इतर समुदायांनी त्याला घेतलेला आक्षेप. मग त्याच्यामध्ये मैतेई, नागा, कुकी असा सगळा संघर्ष आहे. आता मैतेई समाजाची जी संघटना आहे, अरमबाई टेंगल यांच्या नेत्याला अटक झाली आणि मणिपूरमध्ये आंदोलन सुरू झालं. आता एकतर 5 जिल्ह्यांमध्ये मणिपूरच्या आता प्रदेशात प्रतिबंधात्मक आदेश जे आहे, म्हणजे एकतर सरळ जे आहे जमावबंदी आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या लागू केल्या जातात, रुटीनचा भाग आहे. आता इथं इंटरनेट सेवासुद्धा जी आहे ती बंद झालेली आहे. आता इंटरनेटच्या बाबतीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की इंटरनेट जे आहे फंडामेंटल राईटमध्ये येतं का, इंटरनेटला आपण फंडामेंटल राईट संबोधतो का, आणि मग सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल काय म्हणतं. आता इंटरनेटचे जे इश्यू आहे ते जम्मू काश्मीरच्या बाबतीत जे आहे ते खूप न्यूजमध्ये आलेले आहेत की जम्मू काश्मीरमध्ये बऱ्याचदा जे आहे इंटरनेट शटडाऊन केलं जातं, आणि ते इंटरनेट शटडाऊन केल्यामुळे जे आहे जम्मू काश्मीरच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी आहेत आणि तिथल्या लोकांचं जे म्हणणं आहे तर मग फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल किंवा इतर गोष्टींशी इंटरनेट कसं जोडलं गेलेलं आहे. सो आता मणिपूरमध्ये जे आहे तणावाची स्थिती आहे, बघू येत्या काळामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने वर्क होतात. त्याच्यानंतर पाकिस्तान जो आहे, तर ऑपरेशन सिंदूरनंतर आम्ही भारताच्या एअरबेसवर वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले केले आणि ते सक्सेसफुली कसे डील झाले याच्या इमेजेस ज्या आहेत तर त्या शेअर करतो आहे. पण ह्या इमेजेस ज्या आहेत तर त्या चुकीच्या आहेत, आणि ह्या इमेज इथं दिसतं बघा आपल्याला 2015मधली इमेज जी आहे ती आता 2025मध्ये त्यांनी शेअर केलेली आहे. आता मूळ ह्या ज्या इमेजेस आहेत याच्यासाठीचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी पण ह्या गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहेत. तर पाकिस्तानी सैन्य जे आहे तर ते चुकीच्या इमेजेस जे आहे किंवा भारताच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवत आहे. आणि भारताचं जे आदमपूर हवाई तळ आहे, सुखोई 30 MKIवर हल्ला केल्याचं जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये. परंतु जे आहे एकतर हे सगळं जे आहे 1 महिन्याआधी प्रसारित झालेल्या गोष्टी आणि त्या सगळ्या, तर मग याला कुठला जो बेस पाहिजे स्ट्रॉंग, तो स्ट्रॉंग बेस आपल्याला इथं मिळत नाही. आणि याच्यामध्ये डेमियम सायमन यांनी जे आहे पाकिस्तानचा जो काही हा सगळा सिनॅरिओ आहे त्यांनी उभा केला तो किती खोटा आहे हे सांगितलेलं आहे. कारण डेमियम सायमन जे आहे ते छायाचित्र विश्लेषक आहेत, आणि मार्चमध्ये जे आहे MiG-29चं जे चित्र होतं ते आता हे शेअर करतात. आणि याच्या बाबतीमध्ये दुसरा पण एक फोटो होता, तो तर ठीक आहे, आता हे त्यांनी शेअर केलं. स्वतःच्या पंतप्रधानांनासुद्धा जे आहे जे पेंटिंग दिलं आणि ते पेंटिंग खोटं होतं याचे पण रेफरन्सेस आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो पाकिस्तानसारखे जे देश आहेत बघा, तर ते अशा पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या डील करत राहतात. चातक पक्षी जो आहे, ज्याला आपण जॅकोबिन कुकू बर्ड असं म्हणतो, हा जॅकोबिन कुकू बर्ड जो आहे सध्या आफ्रिकेमधून कृष्णाकाठी जे आहे मुक्कामी आलेला आहे. आता हा पावसाची वर्दी घेऊन येतो असं म्हटलं जातं. चातक पक्षी जो आहे चातकासारखी वाट बघणं वगैरे है ना, तर अशा म्हणी वगैरे पण आपल्याकडं आहेत है ना, शब्दप्रयोग केला जातो बघा. पावसाची वर्दी घेऊन चातक येतो, तो आफ्रिकेतून जे आहे थेट कृष्णाकाठी आता आलेला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करणारे हे जे पक्षी आहे बघा, याला स्थलांतरित पक्षी जे आहे, स्थलांतर आणि त्याच्याशी रिलेटेड बाबी आपण याच्याबद्दलच याच्या आधीच्या लेक्चरमध्ये फ्लॅमिंगो बघितले होते बघा. फ्लॅमिंगोचा काय रेफरन्स होता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि फ्लॅमिंगोचं IUCN स्टेटस काय होतं. जसं आता जॅकोबिन पक्षी जो आहे किंवा चातक आहे त्याचं लिस्ट कन्सर्न असं जे आहे तर ते IUCN स्टेटस आहे. सो मुळात आता चातकाचं जर वर्णन करायचं झालं आपल्याला तर तो पांढरा रंग जो आहे बघा, चातकाच्या डोक्यावर काळ्या पांढऱ्या रंगाचं जे आहे, डोक्यावर तुरा असतो त्याच्या, आणि साळुंकीसारखा आकार, शेपूट लांब असतं. त्याच्यानंतर हनुवटी मान आणि पोटाचा भाग जो आहे त्याच्या पांढरा असतो बघा. त्याच्या पिसांची जी टोकं आहे ती पण पांढरी असतात, डोळे तांबडे तपकिरी असतात, चोच काळी असते, पाय काळसर निळे असतात. ओके, सो हे बेसिक्स आहेत चातकाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर जे आहे
फ्रेंच ओपन खूप महत्त्वाची जी आहे स्पर्धा आहे. आता जे काही सगळे टायटल्स आहेत लॉन टेनिसमध्ये किंवा जे आहे आपल्या ज्याला आपण ग्रँड स्लॅम्स म्हणतो, 4 जे टायटल्स आहेत तर तिच्यामध्ये फ्रेंच ओपन, US ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन हे खूप महत्त्वाचे असतात. हिच्यामध्ये जे महिला किंवा पुरुष गटातून जे काही विजेते असतात बघा, ते तुम्ही नीट लक्षात ठेवा, कारण याच्याबरोबर मग डबल्स पण असतं. पण शक्यतोवर जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही इंडिव्हिज्युअल लेवलला ज्यांनी सक्सेस मिळवलेला आहे त्यांच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते प्रामुख्याने विचारलेले आहे. सो कार्लोस अल्कराज जो आहे, तर कार्लोस अल्कराज हा लाल मातीचा राजा म्हणून समोर आलेला आहे. लाल मातीचा अनभिषिक्त बादशाह कुणाला म्हटलं होतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता या फ्रेंच ओपनची जी फायनल होती ती एकंदर जे आहे रेकॉर्डवेर आहे आणि तिने इतिहास घडवलेला आहे, कारण 5.5 तासांची ही फायनल होती. सर्वाधिक जास्त काळ ही चालली आहे. सो जागतिक क्रमवारीमध्ये 1 नंबरचा जो यानिक सिन्नर आहे बघा, त्यांनी स्पेनच्या खेळाडू कार्लोस अल्कराज या दोघांमध्ये फ्रेंच ओपन झाली होती. आणि एकतर जे आहे या दोघांमध्ये जे आहे शेवटी कार्लोस अल्कराज जो आहे त्यांनी बाजी मारलेली आहे. आणि एकतर आपण जर हा सगळा इतिहास आता बघितला तर याच्यामध्ये 21व्या शतकाचा जो सिनारिओ आहे त्याच्यामध्ये फ्रेंच ओपन जेतेपद राखणारा अल्कराज हा 3राच पुरुष टेनिसपटू ठरलेला आहे बघा. आणि 5.5 तासाचं पण रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे हे एक महत्त्वाचं आहे. सो फ्रेंच ओपन जे आहे त्याच्यासाठी नवीन आता जे टायटल दिलं गेलं आहे लाल मातीचा राजा, तो कार्लोस अल्कराज, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 18 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशामध्ये गेलेले आपल्याला दिसून येतात. आता विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढते. आता एकतर याची कारणं काय, त्याचा उहापोह आजच्या आर्टिकलमध्ये होता लोकसत्ताच्या. मूळ जे आहे एकतर तुम्हाला दर्जा जो असतो शिक्षणाचा, ही सगळ्यात बेसिक गोष्ट याच्यामध्ये येते. क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे आहे, गुणवत्ता जी आहे शिक्षणाची. त्याच्यानंतर तुम्हाला जर अफोर्डेबल प्राईसमध्ये जे मिळत असेल तर मग शेवटी जर अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळतं आहे, किंमत कमी आहे, तोही एक मुद्दा येतो. त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत करिअरमधल्या, की तिथून शिक्षण घेतल्यानंतर ज्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळणार आहेत, तोही याच्यामध्ये महत्त्वाचा कन्सर्न येतो बघा. सो विदेशात जाऊन जे आहे शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी त्यांची संख्या जी आहे तर ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि परराष्ट्र मंत्रालय जे आहे ते परराष्ट्र मंत्रालयाची ताजी आकडेवारी जी आहे 2025ची, त्याच्यामध्ये जवळपास 1.8 दशलक्ष, जवळपास 18 लाखापेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये पण त्यांनी जी पसंती दिलेली आहे तर ती अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन असे 3 आहे. आता या कॅनडाच्या बाबतीत दुसरे पण काही इश्यू आहेत बघा, जसं फॉर एक्झाम्पल लोक लग्न वगैरे करून पण तिकडं जात आहेत, जॉब शोधत आहेत, किंवा मग स्टुडंट व्हिसावर जात आहेत, मग जॉब शोधत आहेत. सो अशा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत कॅनडाच्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यावर जे आहे सध्या काम पण जे आहे कॅनडन गव्हर्नमेंटनी ॲक्शन घेतली होती. त्यांनी व्हिसाच्या बाबतीत लिमिटेशन्स किंवा एज्युकेशनल व्हिसाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आणल्या होत्या. सो अमेरिका, कॅनडा, ब्रिटन इथं सर्वात जास्त जे आहे भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेले आपल्याला दिसून येतात. याचं कारण पण आहे, अमेरिकेतली जी विद्यापीठं आहेत बघा, आता ती विद्यापीठं कुठलंही रँकिंग जर तुम्ही बघितलं तर त्या रँकिंगमध्ये टॉपला असतात, असा तो सिनॅरिओ आहे. त्याच्यानंतर चिनाब पूल जो आहे तो बांधण्यामध्ये माधवीलता यांनी खूप महत्त्वाची भूमिका जी आहे तर ती वठवलेली आहे. आणि तिच्यामुळे माधवीलता सध्या न्यूजमध्ये आहेत. या पुलाचं जे आहे उद्घाटन आपल्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. वंदे भारत ट्रेन पण तिच्यावरून जाणार आहे. सो नंबर ऑफ गोष्टी आहेत बघा. याचे रेफरन्सेस ऑलरेडी आपण बघितले होते. बंगळुरूचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जे आहे तिथं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विभागामध्ये प्राध्यापक असणाऱ्या जी माधवीलता यांनी चिनाब पूल प्रकल्पावर जे आहे भूतंत्रज्ञान सल्लागार म्हणून 17 वर्ष काम केलेलं आहे. सो कुठलीही एखादी कलाकृती असेल, कुठलं एखादं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, आणि चिनाब पूल तर जे आहे जगातलं इंजिनिअरिंगचं मिरॅकल म्हणून पण त्याच्याकडे बघितलं जातं आहे. आणि त्याच्यासाठी खूप आधीपासून काम केलं जातं, असं नसतं की ते आज सुरुवात केली आणि लगेच झालं. सो रॉक इंजिनिअरिंगमधल्या त्या तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी उत्तर रेल्वे आणि चिनाब पूल प्रकल्प जे आहे तिच्यावर कंत्राटदार अफकॉन्स यांनी जे आहे स्थिरीकरण आणि पुलाच्या पाल्यावर सल्ला देण्यासाठी त्यांना नियुक्त केलं होतं बघा. हा पूल जो आहे 220 किलोमीटर प्रति तासपेक्षा जास्त वेगाने येणाऱ्या वाऱ्यांसह जे आहे कठोर नैसर्गिक परिस्थितीला तोंड देऊ शकतो. आता हे आपण बघितलेलं आहे तो किती स्पीड वाऱ्याचा सहन करू शकतो, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या.
आता बांधकामादरम्यान जे आहे प्राध्यापक लता यांची जी टीम होती त्यांनी डिझाईन ॲज यू गो या दृष्टिकोनाचा याच्यामध्ये अवलंब केलेला होता. म्हणजे जे काही भग्न असलेले खडक आहेत बघा, लपलेल्या पोकळ्या, वेगवेगळ्या खडकांच्या गुणधर्मासारख्या भूगर्भीय परिस्थिती यांना रिअल टाईममध्ये जुळवून घ्यावं लागतं. जे सुरुवातीचं जे सर्वे होता त्याच्यामध्ये अशा गोष्टी नव्हत्या. सो डिझाईन ॲज यू गो हा दृष्टिकोन याच्यात वापरलेला आहे. हे रेफरन्सेस जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे महाराष्ट्र आणि कर्नाटका या दोघांनी जे आहे जवळपास 51% FDI जो आहे त्याच्यात वाटा उचललेला आहे. FDI आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लाँग टर्मसाठीचा सिनारिओ आहे आणि हा खूप चांगला असतो इकॉनॉमीसाठी. याच्या आधी आपली चर्चा याच्यावर झालेली आहे की FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. आता फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट ही कशी असते, ही शॉर्ट टर्मसाठी असते आणि हे जे आहे FDI जे आहे ते लाँग टर्मसाठी असतं. आता हे दोघे जे राज्य आहेत बघा, याच्यामध्ये पण सर्वात जास्त जे आहे ते महाराष्ट्राचा वाटा आहे. कारण महाराष्ट्राने जे आहे नियर अबाउट 31% जे आहे देशाच्या FDIमध्ये वाटा घेतलेला आहे एप्रिल-मार्च 2024 ते 25मध्ये. सो इन्फ्लो जो आहे महाराष्ट्रामध्ये $19.6 बिलियन आहे. सो महाराष्ट्र ज्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर FDI खेचतो आहे बघा, सो इंडियन इकॉनॉमीसाठी पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कर्नाटक जे आहे त्यांनी 6.62 बिलियन जे आहे तेवढा FDI जो आहे तर तो खेचलेला आहे. सो मुळात याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर बाकीचे जे स्टेट्स आहेत त्याच्यात दिल्ली आहे 6 बिलियन, गुजरात 5.71 बिलियन, तमिळनाडू आहे 3, हरियाणा आणि मग तेलंगणा. मुळात महाराष्ट्राचा जर वाटा तुम्ही बघितला तर नियर अबाउट 2 नंबरला जे कर्नाटक आहेत त्याच्या 3 पट आहे. कारण बघा 6.62 आणि हे जवळपास 19.6. त्याच्यामुळे जे आहे महाराष्ट्राची इकॉनॉमिक स्थिती जी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला डील होताना दिसते बघा. आणि याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर द की. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळं जे आहे इन्व्हेस्ट होतं आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण इन्फ्रास्ट्रक्चर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे विकासाच्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते. इंडिया आणि मंगोलिया यांनी जे आहे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज जे आहे तर ती केलेली आहे उलनबतर मंगोलियामध्ये जे आहे. आणि उलनबतरचं मंगोलियाचं काही रिलेशन आहे का विशेष ते सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. नॉमॅडिक एलिफंट असं याला म्हटलं जातं. 31 मे टू जून 13 17वं एडिशन आहे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजचं. जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज जे आहेत त्या तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारल्या जातात. सो त्यामुळे त्याही एक जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे EV मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे आहे आपण आता एकंदर कस्टम ड्युटी जी आहे ती कमी केलेली आहे 70 ते 100% जे आहे 15%, की त्याच्यात ज्या काही गोष्टी आपण इम्पोर्ट करतो रेडी टू शिप कम्प्लिटली असेंबल इलेक्ट्रिकल 4 व्हीलर्स, मग ते डायरेक्टली जे आहे तिकडून आणायचे असेंबल करायचे, त्याच्यावर 70 ते 100%वरून आपण 15%वर आलेलो आहे. सो त्याच्यानंतर जे आहे की आपल्याला व्हेकलचा विचार केला सगळ्या तर त्याच्यामध्ये 7.8% व्हेकल जे आहेत आपले सगळ्यांचा विचार केला ते इलेक्ट्रिक आहेत. ओके. सो एकंदर आपल्याला आता लोकल लेवलला पण याला प्रमोट करायचं आहे असा सगळा सिनेरिओ आहे. ओशन प्रोटेक्शन फंडिंग जे आहे त्याला 30x30चा ॲप्रोच असावा असं म्हटलं गेलेलं आहे बघा. हे 30x30 जे आहे ते म्हणजे काय की 30% ओशन 2030पर्यंत टिकवणे आणि एकंदर याच्या संबंधीचा अहवाल पण आलेला आहे. द ओशन प्रोटेक्शन गॅप जे आहे असं त्याचं नाव आहे. एकंदर युनायटेड नेशन जे आहे तर तिथं आता 3 जून 2025मध्ये फ्रान्सला या संबंधीची जी आहे तर ती कॉन्फरन्स पण असणार आहे बघा. सो फ्रान्समध्ये ओशनसाठी 30-30 टार्गेट जे आहे कुठून आलं, क्युनमिंग मॉनिट्रियल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क जे आहे तिथून हे आलेलं आहे आणि याच्यामध्ये 30% टेरेस्ट्रियल इनलँड वॉटर मरीन जे आहे कोस्टल एरियाजला जे आहे प्रोटेक्ट करणं हा त्याचा मुद्दा आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे जपानचं जे मिशन आहे होकातू आर जे आहे बघा. होकुतू आर जे आहे हे ॲक्च्युली सक्सेसफुल नाही झालं. हे जे आहे फेल झालेलं मिशन आहे बघा रिसेंटली. पण हे आपल्याला सांगतं की प्रायव्हेट स्पेस कंपनींचे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय इश्यू आहेत. सो जसं इलॉन मस्कचं SpaceX आहे तशा इतर पण कंपन्या आहेत आणि त्यांचे काय इश्यू चालू याच्यावर चर्चा होते. पण एवढं लक्षात ठेवा की होकुतू आर जे आहे जपानचं मिशन जे आहे ते फेल झालेलं आहे बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे
हिमाचल प्रदेशने राजीव गांधी वन संवर्धन योजना आणलेली आहे. यामध्ये वन संवर्धन नावातच आहे, कन्झर्वेशन जे आहे फॉरेस्ट जे आहे त्याच्यासाठी, आणि यांनी फोकस केला आहे की ज्यांना फळं येतात अशी झाडं लावायची. त्याच्यामुळे आपली फूड सिक्युरिटी ॲज वेल ॲज इकॉनॉमिक बेनिफिट्स आणि कन्झर्वेशन जे आहे नेचरचं. त्याच्यानंतर चायना जे आहे बघा, सायलेंट रडार टेक्नॉलॉजी चायनाने आणलेली आहे, जिच्यामध्ये काय होतं की जे काही मूव्हिंग टार्गेट असतात बघा नॉइसी एन्व्हायरमेंटमध्ये, त्याला पण डिटेक्ट केलं जातं. आणि हे रडार जे आहे शांततेत जे आहे त्याचं कुठल्याही पद्धतीचा प्रेझन्स स्वतःचा न दाखवता अशा गोष्टी ज्या आहेत ते डिटेक्ट करतो. सायलेंट रडार टेक्नॉलॉजी जी आहे ती चायनाशी संबंधित आहे, ते लक्षात ठेवा. भारताच्या नेव्हीचं अँटी सबमरीन वॉरफेअर शिप जे आहे अर्नाळा, पहिलं आहे तर ते भारतीय नेव्हीला मिळालेलं आहे बघा. सो एकंदर जे आहे एवढं लक्षात ठेवा की अर्नाळा जे आहे तर ते अँटी सबमरीन वॉरफेअर शिप आहे आणि इंडियन नेव्हीचं पहिलं शिप आहे बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे भारतीय भाषा अनुभाग जे आहे, तर भारतीय भाषा अनुभाग 2025मध्ये लॉन्च झालेला आहे. भारतीय भाषा अनुभाग जे आहे ही एक लँग्वेज पॉलिसी आहे, जिच्यामध्ये आता जो काही आपल्या प्रशासकीय याच्यामध्ये इंग्रजीचा प्रभाव आहे, तो इंग्रजीचा प्रभाव कमी करणं आणि भारतातली जी भाषांची वैविध्यता आहे तिच्यामध्ये रोल आणणं, याच्यासाठी हे आणलेलं आहे बघा. मेन्स करता प्रश्न आहे तुम्हाला, द ज्युडिशियरी इज इन इंडिया इज इरोडिंग फ्री फीस बाय पॉलिसिंग इट्स कॉन्टेंट क्रिटिकली एनालाइज. म्हणजे जे आहे की स्वातंत्र्याचं उल्लंघन भारतीय न्यायपालिका करते आहे का, की जो कॉन्टेंट जो येतो आहे बघा तिच्यावर ते नियंत्रण टाकतायत. तुम्हाला काय वाटतं याचं विश्लेषण करा. ओके. GS रिव्हिजन चार्ट जे आहेत, फ्युचर बुक तुम्हाला ऑनलाईन घरपोच देत आहे. सो याला खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. सो त्या केसमध्ये जे आहे फ्युचर बुकमधून तुम्ही त्यांचा नंबर तिथं दिलेला आहे बघा, तर तिथून हे मागवू शकता. त्याचबरोबर जे आहे स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये अवेलेबल आहेत. राज्यसेवेची जी टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन ऑफलाईनमध्ये, तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला लावता येईल ऑनलाईन मोड ऑफलाईन मोड. पहिली टेस्ट सिरीज जी आहे तर ती फ्री आहे. स्पॉटलाईट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ हिच्यामध्ये असणार आहे. UPSC साठीच्या टेस्ट सिरीज पण 21 तारखेपासून सुरू होत आहेत बघा. त्याचबरोबर जे आहे राज्यसेवा कंबाईन UPSCच्या बॅचेस 16 जूनपासून सुरू होत आहेत. UPSC मेनची टेस्ट सिरीज जी आहे ती GS असेल SA असेल तर त्याही 21 तारखेपासून सुरू होत आहेत. स्पॉटलाईटच्या ज्या असिस्टंट कमांडंटसाठीची टेस्ट सिरीज आहे ती पण 22पासून सुरू होते आहे. सो ह्या टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्याही आपल्याला प्रॉपरली डील करायच्या आहेत, कारण ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे असिस्टंट कमांडंट. मराठी साहित्य त्याचबरोबर जे आहे हिस्ट्री, जॉग्रफी, PSIR हे ऑप्शनलचे आहे स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये आहेत. सो त्याचे लेक्चर्स तुम्ही बघू शकता. टीम स्पॉटलाईटला 7447665769 8275275769 वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्पॉटलाईट अकॅडमीला फेसबुक, इंस्टा, टेलिग्रामवर फॉलो करा. ह्या सगळ्या ज्या करंटच्या PDF आहेत त्या तुम्हाला ज्या आहेत तिथं मिळतील. सो भेटूयात उद्या नेहमीप्रमाणे. धन्यवाद.